Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic number 4, that is kingdom Animalia. In this topic we have learned about all the criteria by which the animals can be classified. After that we are learning the classification of animal kingdom. In that classification we are learning all the groups in the phylum level. In previous videos we have already studied the phylum Porifera and the phylum uh, Nidaria. This time in this lecture we are going to study the third phylum, that is phylum Ctenophora. Here the phylum Ctenophora, these are commonly called as comb jellies or sea walnut. You can see that the animal in this picture, which is somewhat similar to the jellyfish in the from the previous phylum. Uh, yes, they are similar, but these animals are more organized than the previous one. These are more organized, and the main difference between these two phylum that are in the Nido Nidaria, the animals on that sting has their tentacles has the stinging effect, but here in these phylum these do not have any tentacle. They have ciliated comb, and hence they are called as comb jellies. And rather than stinging effect, they have different type of mechanism, which is as a sticky form, in the sticky form, to catch their prey. Ctenophora, these are exclusively marine, free swimming animals. All these members in the Ctenophora are marine animals. म्हणजेच काय तर या ग्रुपमध्ये जेवढे ॲनिमल्स आहेत हे सगळे खाऱ्या पाण्यामध्ये आढळणारे ॲनिमल्स आहेत. आणि डिफरन्स टिनोफोरा आणि निडारिया यामधला डिफरन्स कोणता आहे तर निडारियामध्ये जे जेलीफिश वगैरे जे आपण बघितलं मागच्या फायलममध्ये, त्या जेलीफिशला टेंटॅकल्स होते आणि त्या टेंटॅकल्सच्या सरफेसला निडोब्लास्ट नावाचे सेल्स होते, की जेणेकरून जिथून पॉयझनस मटेरियलसुद्धा स्टिंग केलं जात होतं. हे त्यांच्या ऑफेन्स आणि डिफेन्स या दोन्ही टाईपच्या मेकॅनिझमसाठी उपयोगात येत होतं. ऑफेन्स म्हणजे घात करणे किंवा प्रे पकडणे, म्हणजे त्यांचा जो काही भक्ष्य असेल त्याला पकडणे, आणि डिफेन्स म्हणजे शत्रूपासून बचाव करणे. ह्या दोन्ही कामासाठी त्या स्टिंगिंग इफेक्टचा उपयोग होत होता. हे सगळं काय आहे प्रिव्हियस फायलममधलं, म्हणजे आधीच्या फायलममधलं, की ज्याचं नाव आहे निडारिया. यामध्ये मात्र या पद्धतीचं मेकॅनिझम नसून त्याच्याऐवजी फक्त स्टिकी इफेक्ट असणारे सेल्स त्यांच्या सरफेसवरती असतात. आणि हे सर्व प्राणी जे आहेत हे पूर्णपणे खाऱ्या पाण्यामध्ये आढळणारे प्राणी आहेत. बॉडी इज डिप्लोब्लास्टिक. इथे आपण जे क्रायटेरिया सुरुवातीला बघितलेले त्या क्रायटेरियापैकी काही शब्द पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळतील. द बॉडी इज डिप्लोब्लास्टिक मीन्स व्हॉट? ॲट द एम्ब्रियॉनिक कंडिशन ऑफ दिस ॲनिमल दे हॅव 2 लेयर्स ऑन इट. म्हणजे जेव्हा एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये असतात तेव्हा त्यांच्यावरती 2 लेयर असतात. त्यानंतर रॅडियली सिमेट्रिकल बॉडी. यांची जी बॉडी सिमेट्री आहे ही कशी आहे? रॅडियल सिमेट्री आहे. म्हणजे हा जो ॲनिमल आहे ह्या ॲनिमलला अप्पर व्ह्यूमधून जर आपण बघितलं, वरून जर याला बघितलं तर तो पूर्णपणे गोलाकार दिसेल. आणि त्या गोल ॲनिमलला आपण कोणत्याही प्लेनमधून जर छेदलं, असे प्लेन की जे एकाच पॉईंटमधून जातात, असे कोणत्याही ह्याच्यातून छेदलं तर त्याचे समान 2 भाग होतील, अशा सिमेट्रीला काय म्हणायचं? रॅडियल सिमेट्री. Then blind sac body plane. Here you can see that this is the animal or body cavity of this animal. This is somewhat body cavity of this animal. Here it is an opening, and the single opening is there. This opening is for ingestion as well as egestion. So blind sac body plane is there in these type of animals. Locomotion. Locomotion carried out by
8 rows of ciliated combs. You can see here, तुम्ही इथे बघू शकता यांच्या सरफेसवरती काही हेअर लाईक स्ट्रक्चर म्हणजे हेअर सारखे दिसणारे स्ट्रक्चर आहेत की आणि ते अशा पद्धतीने आहेत की ते कोंब सारखे दिसतात, सिलिएटेड कोंब, म्हणून यांना कोंब जेली असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ह्या सिलिएटेड कोंबमुळे ह्या सिलियांची हालचाल एका वेव्हमध्ये होत जाते आणि या हालचालीमुळे ते एका डायरेक्शनमध्ये काय करू शकतात, लोकोमोशन करू शकतात. म्हणजे एका विशिष्ट अशा वेव्ह पोझिशनमध्ये जर या सगळ्या सिलियांची हालचाल झाली तर ते काय करू शकतील, लोकोमोशन करू शकतील. If all the cilia, if they possesses a wave like projection on it, then they can locomote after these ciliated movement. Characteristic features of the Ctenophora is bioluminescence. Here you can clearly see that in this animal there are different colors showing on it. Here also, here colors are there. These are not external light effect. हे बाहेरचे लाईट इफेक्ट नाही आहेत, तर हे काय आहेत, त्याच ॲनिमलने कलर किंवा या टाईपची लाईट इमिट केलेली आहे, बाहेर टाकलेली आहे. आणि हा जो फिनॉमिना आहे, द फिनॉमिना इन विच द सेल कॅन इमिट द लाईट, दॅट फिनॉमिना इज कॉल्ड ॲज बायोल्युमिनेसन्स. बायो मीन्स जिवंत, सजीव, अँड लुमिनिसन्स म्हणजे लाईट इफेक्ट इमिट करणारं करणे, इमिट करणे. ल्युमिनेसन्स म्हणजे इमिट करणे. सजीवांमध्ये जर लाईट इमिट करण्याची क्षमता असेल तर त्या फिनॉमिनाला काय म्हणायचं, बायोल्युमिनेसन्स. सो दिस इज द स्पेशल कॅरेक्टर ऑफ दिस Ctenophora. Next character, that is like Cnidarian, Ctenophora also exhibit extra and intracellular digestion. यांच्यामध्ये लास्ट टाइम आपण बघितलेलं जेलीफिशचं स्ट्रक्चर सुद्धा याचप्रमाणे होतं. सॅक, ब्लाइंड सॅक बॉडी प्लेन, दिस इज अ ओपनिंग, अँड हिअर by the single opening ingestion as well as egestion takes place, and through the water they can inject their food material, and intracellular or extracellular both type of digestion can be occurs here inside their body. If digestion takes place outside the cell, it is called as extracellular digestion, and if the digestion takes place inside the cell, it is called as intracellular digestion. Then reproduction, this also as similar as the Cnidarian one. So here you can see that the medusal body of the Ctenophora, they produce male and female gamete. After union of these gamete, they form the zygote, and the result of that zygote, they produce a larva stage. This is a different kind of stage. This is a larva stage, and this larva stage germinate on an substratum. It will form the polyp stage. This is the polyp stage. On that polyp stage, they possesses the bird-like structure, and after maturity, these bird are converted into the an entire body of that Ctenophora. Such a way they have only the sexual the reproduction in their life cycle, and they have indirect development. म्हणजे यांची डेव्हलपमेंट जी आहे ही इनडायरेक्ट आहे. हा जो प्रकार आहे लार्वा, हा सेपरेट आहे आणि हा वेगळ्याच प्रकारे डेव्हलपमेंट करतो. म्हणजे सेम इन Cnidarian also and in Ctenophora they have such type of development. Cnidoblasts are absent, hence these are called as अनिडारियन. इथे जसं की यापूर्वीच आपण बघितलं की यांच्यामध्ये जे निडोब्लास्ट असतात, पॉयझनस मटेरियल स्प्रेड करणारे निडल लाईक स्ट्रक्चर जे असतात ते निडोब्लास्ट,
हे निडोब्लास्ट यांच्यामध्ये ॲबसेंट आहे म्हणून या ग्रुपला अनिडारियन असं नाव पडलेलं आहे, बिकॉज दे डू नॉट हॅव एनी निडोब्लास्ट. इन्स्टेड याच्याऐवजी त्यांच्यामध्ये काय आहे, तर इन्स्टेड दे हॅव कोलोब्लास्ट, दॅट इज स्टिकी सेल टू कॅप्चर देअर प्रे. म्हणजेच यांना पॉयझनस स्टिंगिंग नसून त्याच्याऐवजी काय आहेत तर त्यांच्या त्या सरफेसवरती कोलोब्लास्ट असतात. कोलोब्लास्ट काय करतात, दे हॅव सच अ ग्लँड्युलर सरफेस अँड दिस ग्लँड आर रिस्पॉन्सिबल फॉर स्टिकीनेस. इथे स्टिकीनेस तयार होतो. बिकॉज ऑफ दॅट स्टिकीनेस दे कॅन कॅच देअर प्रे अँड दे कॅन गेट देअर फूड मटेरियल इन द स्विमिंग फॉर्म. टिनोफोरा इज रिप्रेझेंटेड बाय व्हेरी फ्यू मेंबर्स. हा जो ग्रुप आहे, हा फायलम, या फायलममध्ये खूप कमी प्रमाणात मेंबर्स आहेत. पॉप्युलेशन डेन्स म्हणजे त्याला आपण different kinds of animals when they are included, it will be diverse or diversified phylum. Such a way in this group it is not diversified, it has only few members of Ctenophora, so it is also called as, hence it is considered as one of the minor phyla. म्हणून त्याला मायनर फायला असं म्हटलं जातं. यामध्ये जे मेंबर्स आहेत हे खूप कमी आहेत. Example are Pleurobrachia. This is Pleurobrachia. When it come out of the water bodies, it can appear like this, Pleurobrachia. And another example is Ctenoplana. So this is about the phylum Ctenophora. Now from this video you have to answer a question, and that answer you have to write down in the comment box. And the question is, name the phenomena in which the cell emit light. म्हणजे सेलची ही जी फिनॉमिना आहे त्याची जी प्रॉपर्टी आहे की तो लाईट इमिट करू शकतो, या फिनॉमिनाला काय म्हणायचं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ऑल द मेन पॉईंट्स इन्क्लुडेड इन दिस लेक्चर, ऑल स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू राईट डाऊन दॅट मेन पॉईंट्स इन युअर नोटबुक. सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद.